माझं नाव प्रवीण खेळणार. गोल्डन स्विंग स्टडी अँड रिसर्च ग्रुपचा मी फाउंडर मेंबर आहे. माझ्याबरोबर आहेत माझे पार्टनर सचिन खुटवडजी. ते आणि मी नोव्हेंबर 2020 मध्ये हा ग्रुप तयार केला होता. इनफॅक्ट सुरुवात केली होती आम्ही आणि आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे त्या ग्रुपमध्ये काम चालू आहे. त्या ग्रुपचं इंट्रोडक्शन द्यायचं आणि त्याच्या मार्फत किंवा ग्रुप मिळून एकत्र येऊन कशा पद्धतीने, जसं तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट माझी बघितलीच आहे, 200 लोक एकत्र येऊन प्रत्येकी 1 करोड रुपये कसे कमवता येतात, फक्त 7,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून 151 ट्रेडिंग सायकल मध्ये कशा पद्धतीने पुढे जाता येतं, या सगळ्या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. सेशन कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न विचारण्यासाठी मी तसं तुम्हाला अलाउड करेल. तोपर्यंत जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर त्या तुम्ही लिहून ठेवा. अदरवाईज आपलं जे काही आता सेशन चालू आहे त्यामध्ये पण जर तुम्हाला काही क्वेरी असतील त्या पण तुम्ही नोट करून ठेवा आणि नंतर शेवटी मला विचारा. स्टॉक मार्केट म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे हाऊ मच मनी कॅन वी अर्न इन स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण किती पैसे कमवू शकतो, याचं ठामपणे अजून कोणी उत्तर देऊ शकलेलं नाही. याचं कारण की कोणी किती रुपये कमवतं, कोणी किती रुपये कमवतं. काही लोक लाख 2 लाख रुपये कमवून थांबून जातात, काही लोक हजारो करोड रुपये कमवतात. आपल्या समोरची बरीचशी अशी उदाहरणं आहेत आणि आता प्रचलित असलेलं नाव ज्यांची नुकतीच डेथ झाली, राकेश झुनझुनवाला. हर्षद मेहताच्या सिरीजमुळे हर्षद मेहता आपल्याला कळले की किती करोडचा त्यांनी किती करोड अर्न केले आणि किती करोडचा सगळं ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. थोडक्यात एक सर्वसाधारण मनुष्य, एक सिंगल मनुष्य सुद्धा हजारो करोड पर्यंत पोहोचू शकतो. हे आपण कधी इमॅजिन केलेलं नसतं किंवा आपल्याला खरं वाटत नसतं. परंतु आज जर तुम्ही गुगलवर ही सगळी सर्च केलं की टॉप 10 स्टॉक मार्केट प्लेयर, तर तुम्हाला साधारणतः प्रेमजी असोसिएट, राधाकिशन दमानी, झुनझुनवाला वगैरे ही सगळी नावं दिसतील. हे रिझल्ट पण मी ज्यावेळेस सुरुवातीपासून आम्ही वेबिनार घेतोय तेव्हाची ही लिस्ट आहे. याच्यामध्ये बऱ्याच अंशी वाढ सुद्धा झालेली आहे. कारण आता प्रेमजी असोसिएट 3 लाख क्रॉस केले असतील किंवा सगळ्यात शेवटी आकाश बन्साली त्यांनी सुद्धा 1000, 1500, 2000 क्रॉस केलेले असतील. तर ही अनइमॅजिनेबल फिगर आहे, जिचा आपण, जसं मी म्हणतो की आपल्याला स्वप्न पण पडत नाही की एवढी मोठी फिगर स्टॉक मार्केटच्या माध्यमातून करत असतील का. काही लोकांना असं वाटतं की दुसरं पण त्यांचं काहीतरी असेल, असू शकेल त्यांचं दुसरं पण, परंतु आज ऍटलिस्ट पोर्टफोलिओ व्हॅल्यू तरी त्यांची तेवढी आहे आणि जी लिगल आहे आपल्याला ती सर्च केल्यानंतर सुद्धा मार्केटमध्ये ऑनलाईन जर तुम्ही सर्च केली ती सुद्धा तेवढी व्हॅल्यू दिसते, त्यांचा पोर्टफोलिओ दिसतो, इतकं इझिली ऍक्सेसिबल आहे. तर हे सगळं कशामुळे, जर आज राकेश झुनझुनवाला 45,000 करोड एवढं जर अर्निंग होत असेल तर त्यांनी सुरुवात करताना 5,000 करोड 10,000 करोडनी इन्व्हेस्टमेंट केली होती का? तर तसं नाहीये. त्यांनी या सगळ्या लोकांनी एक सिंपलसा फंडा वापरला होता आणि तो फंडा म्हणजे कंपाऊंडिंगचा. तर कंपाऊंडिंग करून हजारो करोड रुपयापर्यंत आपणही पोहोचू शकतो. परंतु आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 1000 करोड कमवा किंवा कमवू शकता माझ्या बरोबर, तर सगळ्यांचा आधी प्रश्न येईल की तू कमवले का. 1 करोड साठीच मला बरेच लोक विचारतात की तू कमवलेस का, जर तू कमवले असेल तर आम्हाला सांग. मुळात मी जर कमवले तर मी तुम्हाला एवढं सगळं सांगणारच नाही. राकेश झुनझुनवालाने 45,000 करोड रुपये कमवताना कधी सांगितलं नाही लोकांना की तुम्ही माझ्याबरोबर कमवा म्हणून. परंतु त्यांनी काय केले, त्यांची एक सिस्टीम डेव्हलप केली आणि त्या सिस्टीमला त्यांनी कामाला लावलं. थोडक्यात त्यांनी एम्प्लॉई अपॉइंट केले आणि त्या एम्प्लॉईंना कामाला लावलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. आणि ते रिसर्च डेव्हलपमेंट करता करता त्यांनी स्वतःसाठी एवढा मोठा स्वतःचा पोर्टफोलिओ करून घेतला आणि त्यांच्याकडे जे जॉबला होते ते अजूनही जॉबलाच आहे. 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख जी काय असेल सॅलरी फायनल केलेली त्या सॅलरीवरच काम करत आहे. मला साधारणतः 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे स्टॉक मार्केटमध्ये. कुटवड सरांना कदाचित माझ्यापेक्षा जास्त आहे. या फील्डमध्ये काम करताना आम्हाला एक लक्षात आलं की आपण एकमेकांना सांगत नाही. इनफॅक्ट मराठी माणूस तरी सांगतच नाही की मी पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतो, मी किती कमवले किंवा किती लॉस केले, हे आपण एकमेकांना सांगत नाही. आणि ते सांगत नसल्यामुळे सुरुवातीच्या पिरियडमध्ये काय झालं की आम्ही एका व्यक्तीकडे गेलो. त्या व्यक्तीला म्हणजे अभ्यास, आता आपल्याला जर या क्षेत्रातच काहीतरी करायचं तर कोणीतरी तज्ञ माणसाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. म्हणून मग मी गेलो एका मित्राच्या मित्राकडे, ही वॉज नॉन महाराष्ट्रीयन. त्यांना विचारलं की मला थोडी मदत करा, या क्षेत्रात मला करिअर करायचे. ते म्हणाले आधी काय करत होतो, म्हटलं जॉब करत होतो.
आताही जॉबच कर म्हणे, तुमच्या मराठी लोकांचं एक काम नाही, कारण की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हटलं का सक्सेसफुल नाही होऊ शकत हे मला पटकन कळलंच नाही. म्हणजे तुम्ही लोक एकत्र येत नाही, तुम्हाला मुळात एकमेकांना सांगायला सुद्धा भीती वाटते. आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो. त्यावेळेस इंटरनली हळूहळू ही सिस्टीम आम्ही समजून घेतली की एक तर हे लक्षात आलेलं होतं. मी जॉब त्याच्यानंतर सोडला 2016 मध्ये, फुल टाइम फक्त ट्रेडिंग मध्येच वळलो. हे लक्षात आलं होतं की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं हा एकमेव असा बिझनेस आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठलेही ओव्हरहेड्स नसतात, सॅलरी द्यावी लागत नाही, वेळेचं बंधन नसतं, काही नसतं. आपण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये जर 5-10 लाख रुपये इन्व्हेस्ट करत असू तर तेच 5-10 लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही महिन्याला 50,000 ते 1 लाख रुपये कमवू शकतात. ऑन द कंडिशन तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे, तुम्ही शिकणं गरजेचं आहे. परंतु हे सगळे लोक जे मार्केटमध्ये आहेत, हजारो करोड रुपये कमवलेले, किंवा चला अगदी आपण पहिली स्टेप, आम्ही इथं पहिलं वाक्य माझं, हाऊ टू अर्न 1 करोड इन स्टॉक मार्केट. याचं कारण की 100 करोड रुपये कमव हे माझं पण आत्ता लगेच स्वप्न नाहीये. मला कधी कधी स्वप्नामध्ये दिसतात 100 करोड रुपये, पण तिथपर्यंत पोहोचेल की नाही पहिला डाऊट लगेच मला पण येतो. मग हा पहिला डाऊट येतो, म्हणून मग आधी मी काय स्वप्न बघतो, आधी मी 1 करोडचं स्वप्न बघतो की ऍटलिस्ट मी 1 करोड रुपयापर्यंत जर पोहोचलो, मी जर छोट्या अमाऊंटचे 1 करोड रुपये केले तर 1 करोडची मी 10 करोड करेल, 100 करोड करू शकेल. त्यावेळेस अभ्यास करताना कळलं की हे लोक कंपाऊंडिंग करतात आणि त्यांनी स्टडी आणि अनालिसिस साठी माणसं अपॉइंट केलेले असतात. म्हटलं आपण माणसं अपॉइंट करण्यापेक्षा आपण सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाऊया आणि सगळ्यांना मिळून प्रत्येकाला, माझं जर अर्निंग 1 करोड रुपये जर झालं तर तुमचं पण होणार, अशा पद्धतीने सगळेजण एकत्र येऊया. तर हे कंपाऊंडिंग करत करत आपल्याला 1 करोड रुपये अर्न करायचे आहेत. मग यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा येतो की ऑब्स्टॅकल. कारण आपण आता ठीक आहे, थोडासा कोरोनामुळे किंवा या लॉकडाऊनमुळे अवेअरनेस वाढलेला आहे असं मी म्हणेल. कुठेतरी एक वाईट गोष्ट जर घडते तर त्यामध्ये चांगलं सुद्धा एक रिझन असतं, चांगली सुद्धा गोष्ट घडते की लोक घरी बसल्यामुळे अभ्यास करायला लागली. त्याच्यामध्ये त्यांना हे लक्षात आलं की हा बिझनेस असा आहे की ज्यामध्ये तुम्ही रेग्युलर अर्निंग करू शकतात, किंवा तुमचं कॅपिटल ऍटलीस्ट जी इन्व्हेस्टमेंट आहे, एफडी किंवा कुठली आरडी करण्यापेक्षा किंवा पॉलिसी काढण्यापेक्षा याच्यामध्ये इन्कम वाढू शकतं. हे लोकांना या कोविडच्या पिरियडमध्ये कळलं आणि त्यांनी याच्यावर अभ्यास चालू केला. त्यामुळे मॅक्सिमम अकाउंट, डीमॅट अकाउंट जे तयार झालेले आहेत ते कोविडच्या पिरियडमध्ये तयार झालेले. पण एवढं सगळं असल्यानंतर सुद्धा एक मनामध्ये भीती असते की ती भीती म्हणजे माझा लॉस झाला तर काय, किंवा ऑब्स्टॅकल. आपण आधीच मनामध्ये हे करतो की प्रॉब्लेम, स्टॉक मार्केट म्हटला की आधी येतो तो मनामध्ये की माझा लॉस झाला तर काय, माझं कॅपिटल गेलं तर काय. कारण आपण अशा लोकांना बघितलेलं असतं की ज्या लोकांनी भरपूर लॉस केलेला असतो. मग प्रॉफिट करण्यामध्ये ऑब्स्टॅकल किंवा अडचणी काय काय असतात, तर या अडचणींवर ज्यावेळेस आम्ही विचार केला तर पहिली अडचण येते ती म्हणजे लॅक ऑफ सपोर्ट. आपल्या लोकांना, जसं मी कोणाकडे तरी सपोर्ट मागायला गेलो, सपोर्ट मिळाला नाही, दॅट वॉज अ लॅक ऑफ सपोर्ट. सपोर्ट मिळत नाही म्हणून मग आपण मागे जातो. एक तर याच्यामध्ये आधी ट्रेनरच नव्हते, आता थोडेफार ट्रेनर आलेले आहेत पण ते ट्रेनिंग झाल्यानंतर पुढचा सपोर्ट देत नाही. दुसरा आहे दॅट इज लॅक ऑफ हेल्प. इकडून तिकडून मी डीमॅट अकाउंट ओपन केलं, ट्रेनिंग घेतलं, तर मला हेल्प पण मिळत नाही कसं करायचं. मिसगाईड फ्रॉम टिप्स अँड कॉल्स. तुम्ही ज्यावेळेस डीमॅट अकाउंट ओपन करतात त्याच्यानंतर तुम्हाला गुजरात, राजस्थान, इकडून तिकडून किंवा नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, तिथून तुम्हाला कॉल चालू होतात की आम्ही या फायनान्शियल कन्सल्टन्सीकडनं आहोत, आम्ही तुम्हाला रेडीमेड कॉल देऊ, तुम्हाला काही करायचं नाही, अभ्यास करायचा नाही, फक्त आम्हाला 2-3 हजार रुपये पर मंथ द्या. ते 3,000 ते 5,000 पर मंथ घेतात. आपल्यासारखाही विचार करतो की मला रेडीमेड मिळते, काय प्रॉब्लेम. परंतु एक तर आपण त्यांना बघितलेलं नसतं, समोरच्याचा किती अभ्यास आहे ते आपल्याला माहिती नसतं आणि तिथं आपल्याला मिसगाईड केलं जातं. बऱ्याच लोकांची जी लॉस झालेले आहेत ते याच पद्धतीने लॉस झालेले बघायला मिळतात. मुळात एंट्री आणि एक्झिटचं मोठं कन्फ्युजन असतं की एखादा स्टॉक आहे, मला माहित आहे, आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक फिक्स असतं की टॉप 10 कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा टॉप 50 कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. हे मोगम उत्तर असते किंवा हा साधा सर्वसाधारण अभ्यास असतो. मग टॉप 10 कंपनी जरी म्हटलं, मी आज घेतली रिलायन्स कंपनी घेतली की रिलायन्स कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची हे मी मनाशी ठरवलं म्हणजे लगेच उद्या आहे ती रक्कम रिलायन्स मध्ये गुंतवणं हे योग्य नाही. कारण की
रिलायन्स जरी कंपनी चांगली असेल तरी पण एंट्री एक्झॅक्टली कुठे करायची हेच माहिती नसतं. जरी इकडून तिकडून एंट्री केली, बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतं की मी मुलीच्या लग्नासाठी एंट्री करून ठेवतो, मुलाच्या लग्नासाठी केलं किंवा शिक्षणासाठी केलं. म्हणजे एक्झिट किती दिवस होल्ड करायचा आहे हे सुद्धा फिक्स नसतं. 2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस की वर्षभर, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. पुढचं असतं एंट्री एक्झिट कन्फ्युजन. एक्झिट कुठे करायचं हेच माहिती नसतं, म्हणून टार्गेट पण माहिती नसतं. आज मी 100 रुपयाचा एखादा जर शेअर घेतला तर किती रुपयाला बाहेर पडू, किती लोक तरी विचारत बसतात. रोज 9:30 वाजता मी मोस्टली जे सेशन घेतो सकाळी, त्यावेळेस बऱ्याच लोकांची एंट्री असते, होल्डवर असतात. मग मला विचारतात, मी त्यांना म्हणतो की किती आता प्रॉफिट किती आहे. काही म्हणतात 15%, 20%, 25%, काहींचा 30-35% प्रॉफिटमध्ये असतात. पण मग बाहेर का पडले नाही, कुठे बाहेर पडू तेच समजत नाही. दिस इज व्हॉट, टार्गेटच नसतं. कारण या सगळ्याला कारण असतं की ते म्हणजे लॅक ऑफ प्रॉपर एज्युकेशन. आपण काय करतो, एज्युकेशन घेत नाही. जर साधारणतः 15-20 हजार रुपये महिन्याचा जॉब मिळवण्यासाठी आपण पहिलीपासून तर पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत जर शिक्षण घेतो, तर इथं करोडो रुपये ज्या मार्केटमधून किंवा ज्या मीडियम थ्रू लोक कमवतात, तशा मीडियम थ्रू जर आपल्याला कमवण्याची संधी मिळाली तर आपण शिक्षण का घेत नाही. पण आपल्याला काय वाटतं की कोणीतरी 3-4 हजार रुपये पैसे देणारा कॉल देईल आणि त्याच्यावर आपण करोडो रुपये कमवू. दॅट इज नॉट पॉसिबल. कोणीतरी एज्युकेशन जरी घेतलं तरी दुसरा एक असतो की त्यांना गुड किंवा चांगला ग्रुप मिळत नाही. याचं कारण की एज्युकेशन देणारे, ट्रेनिंग देणारे ट्रेनिंग दिल्यानंतर पुढचा सपोर्ट करत नाही, कारण त्यांची हायरार्कीच एवढी मोठी असते. ट्रेनरच्या खाली परत रिसेप्शनिस्ट, मॅनेजर असतो, रिसेप्शनिस्ट असते. आपल्याला ज्याने कन्व्हिन्स केलेलं असतं ते मार्केटिंगवाले ते वेगळे असतात, टेलिकॉलर असतात. आपण फोन केल्यानंतर आधी रिसेप्शनलाच फोन लागतो, मॅनेजरलाच फोन लागतो, मार्केटिंगवाल्यालाच फोन लागतो. ते म्हणतात आधी क्वेरी आम्हाला सांगा सर, बिझी आहेत. या पद्धतीने मुळात आपल्याला ग्रुप मिळत नाही, हेल्प मिळत नाही, सपोर्ट मिळत नाही. आणि बघा आपल्या अवतीभोवती ग्रुप कोणाचा असतो, जर जॉब करणारे असणार तर जॉबवाल्यांचा ग्रुप असतो. सगळ्यांचं बोलणं हेच असतं की मला हाफ डे मिळाला नाही, शॉर्ट लिव्ह मिळाली नाही किंवा मला बोनस मिळाला नाही. या पद्धतीच्या लोकांमध्ये आपण वावरत असतो. ते चुकीचं नाहीये, परंतु ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल त्या क्षेत्रातल्या लोकांचा आपला ग्रुप पाहिजे, हे महत्वाचं असतं, तरच आपल्याला यश मिळू शकतं. आणि या सगळ्यांवर सोल्युशन म्हणून गोल्डन स्विंग स्टडी अँड रिसर्च ग्रुपची स्थापना आम्ही नोव्हेंबर 2020 मध्ये केली. हा गोल्डन स्विंग स्टडी अँड रिसर्च ग्रुप काय आहे, नावाप्रमाणे स्टडी अँड रिसर्च ग्रुप. स्विंग का, तर स्विंग आपण स्विंग ट्रेडिंग करतो म्हणून. स्विंग ट्रेडिंग काय आहे मी येणाऱ्या पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगेलच. परंतु या ग्रुपमध्ये केवळ स्टडी करणारे आणि स्टडी करून किंवा रिसर्च करून पुढे जाऊ शकतो असं ज्यांना वाटतं त्याच लोकांसाठी किंवा त्याच लोकांचा हा ग्रुप आहे. अशा पद्धतीच्या संकल्पनेतून हा ग्रुप उभा राहिला. थोडस ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला ग्रुप बद्दल सांगतो. ग्रुपचा उद्देश असा होता की 200 लोकांचा ग्रुप तयार करायचा. 200 लोकांचा ग्रुप तयार केल्यानंतर प्रत्येकाला फक्त 2 स्टॉक स्टडीसाठी द्यायचे. 2 स्टॉक म्हणजे 2 कंपनी. आज NSE BSEच्या अंडर म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जर म्हटलं तर साधारणतः 7,000 पेक्षा जास्त कंपनीज रजिस्टर्ड आहेत. मी जरी ट्रेनर असलो किंवा कुटवड सर जरी ट्रेनर असले किंवा किती मोठा तज्ञ ट्रेनर असला तरी तो तज्ञ ट्रेनर हे नाही करू शकत. तज्ञ ट्रेनर जास्तीत जास्त स्टॉकवर किती स्टॉकवर अभ्यास करू शकणार आहे, 5, 10, 15, 20 एवढ्या स्टॉकवर तो अभ्यास करू शकतो. परंतु 7,000 पेक्षा जास्त स्टॉक आहेत, किती स्टॉकवर आपण अभ्यास करणार आहे, आणि तो अभ्यास पुरेसा ठरत नाही. त्यामुळे इथं पहिली संकल्पना किंवा पहिला हा विचार होता की कमी अभ्यासामध्ये तुमचं अर्निंग झालं पाहिजे. मग अभ्यास जर मी कमी करत असेल तर नॅचरली मला जास्त माहिती मिळणार नाही, जास्त अर्निंग होणार नाही. म्हणून मग आपण संकल्पना मांडली किंवा विचार केला की 200 लोकांचा ग्रुप करायचा आणि प्रत्येकाने जर फक्त आणि फक्त 2 कंपनींचा अभ्यास केला कायमस्वरूपी, तर 200 गुणिले 2 स्टॉक अशा पद्धतीने संपूर्ण ग्रुपचा हा 400 स्टॉकवर अभ्यास होईल. आणि 400 स्टॉक म्हणजे खूप मोठा अभ्यास आहे, कुणी एक व्यक्ती हा अभ्यास करू शकत नाही. आणि ज्यावेळेस 400 स्टॉकचा अभ्यास होतो त्यावेळेस प्रत्येकाने आपला अभ्यास, म्हणजे ही एक व्यक्ती आहे, ही दुसरी व्यक्ती, ही एक व्यक्ती आहे, दुसरी व्यक्ती आहे, प्रत्येक जण आपल्या 2 स्टॉकचा अभ्यास ग्रुपवर मांडेल, ग्रुपवर पोस्ट करेल.
असं जर प्रत्येकाने केलं तर ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 400 स्टॉकचा अभ्यास हा रेडीमेड मिळतो आणि एंट्री आणि एक्झिटचं मोठं कन्फ्युजन निघून जातं, सपोर्ट मिळतो, हेल्प मिळते आणि त्या व्यक्तीचं मुळात म्हणजे आधीच एंट्री झालेली असते एक चांगल्या ग्रुपमध्ये जे लोक स्टडी करत आहेत. आणि असं जर केलं तर निश्चितपणे कमी अमाऊंट पासून मोठ्या अमाऊंट पर्यंत जाता येतं. मग कमी अमाऊंट किती असावी किंवा मोठी अमाऊंट म्हणजे किती पर्यंत जायचंय? पहिलं तर आपण टार्गेट ठेवलं की 1 करोड रुपयापर्यंत जायचंय. म्हणून मग ध्येय निश्चित करणं किंवा ग्रुपचा पर्पज फायनल असणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही पर्पज किंवा टार्गेट असं ठेवलं की 1 करोडचं टार्गेट अचिव्हमेंट ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीचं झालं पाहिजे. कारण पुढे तुम्ही 10 करोड कमवणार की 100 करोड तो पुढचा भाग आहे, परंतु ऍटलिस्ट पहिली स्टेप आहे दॅट इज 1 करोड टार्गेट अचिव्हमेंट. आता 1 करोड म्हटलं की एक तर पुन्हा तेच आहे की स्टॉक मार्केटच्या माध्यमातून 1 करोड रुपयाचं स्वप्नही आपल्याला पडत नाही, आपण तो विचारही केलेला नाही. आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं 1 करोड रुपये संपूर्ण लाईफ टाईम काम करतात, त्यावेळेस रिटायरमेंट पर्यंत आपण 1-1.5 करोड रुपयाचा ऍसेट करून ठेवतो. घर झालेलं आहे, गाडी झालेला आहे, हे झाले ऍसेट. थोडंफार चांगली परिस्थिती असेल तर 2 घर होतील, 2 करोड रुपयापर्यंत जाईल. परंतु कॅशमध्ये 1 करोड रुपये, आज मी रिटायर झालोय माझ्या खात्यामध्ये कॅशमध्ये 1-1.5 करोड रुपये आहेत असं सांगणारा मनुष्य फार कमी सापडेल तुम्हाला. घरच्यांना काही वेळेस 1-1.5 करोड रुपये मिळतात, ते पण मेडिक्लेम पॉलिसी असेल त्या पॉलिसी थ्रू जर ऍक्सिडेंट झाला, आपली जर डेथ झाली तर घरच्यांना 2-3 करोड रुपये मिळतात, ती जर मोठी पॉलिसी असेल तर या पद्धतीने आपली एकंदरीत अरेंजमेंट असते. परंतु इथं जर 1 करोड रुपये टार्गेट अचिव्हमेंट जर करायचं असेल तर तुम्हाला खूप मोठी अमाऊंटची गरज नाही, यावर सुद्धा आम्ही विचार केला. याचं कारण आपण जे काही सर्वसाधारण मनुष्य आहोत आपण आधी स्टॉक मार्केटला घाबरतो आणि दुसरं म्हणजे की आपल्याकडे खूप मोठी अमाऊंटची रिस्क घेण्यासाठी तयारी पण नसते. मग किती अमाऊंट पाहिजे? तर ती अमाऊंट पाहिजे फक्त 7,000 रुपये. 7,000 रुपये असं आपण काय जादू करणार आहे की 1 करोड रुपयापर्यंत अर्निंग होईल? मित्रांनो, 7,000 रुपयाची आपण 151 ट्रेड करणार आहोत. 151 ट्रेड जर तुम्ही सक्सेसफुली करत असाल तर तुमची 7,000 रुपयाची अमाऊंट 1 करोड रुपये निश्चितपणे होते. ती कशी? ही मी तुम्हाला आधीच बोललो होतो की आपण हे कंपाऊंडिंगचा वापर करतो. इतके जे मोठमोठे लोक झालेत की ज्यांनी हजारो करोड रुपये अर्निंग केली, छोट्या अमाऊंट पासून त्यांनी कंपाऊंडिंगचा वापर केला. इथं आपण तेच गणित तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. 7,000 रुपये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये, इथं आम्ही हा सुद्धा विचार केलाय की प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट किती पाहिजे. तर मित्रांनो 5%चा फक्त प्रॉफिट पाहिजे. ज्यावेळेस 5%चा प्रॉफिट 7,000 रुपयावर होतो, फक्त 350 रुपये येतात. परंतु ते 350 रुपये प्लस तुमचं कॅपिटल हे तुम्हाला काय करायचंय, ऍड करायचं आहे. तुमची अमाऊंट होते 7,350 आणि नेक्स्ट ट्रेडमध्ये ट्रेडिंग करताना, इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला 7,350 हे पूर्ण इन्व्हेस्ट करायचे आहेत. पुन्हा त्याचे 5% जेवढी काही अमाऊंट निघते 368 रुपीज होतात तुमचे टोटल 7,718. पुन्हा 7,718 ऍड करायचे आहेत. या पद्धतीने प्रत्येक ट्रेड नंतर तुम्हाला आधीच्या ट्रेडचं तुमचं बेसिक कॅपिटल प्लस झालेला प्रॉफिट ऍड करत करत जायचंय. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये तुमचं 5% प्रॉफिट ऍड करत करत पुढे पुढे जातात त्यावेळेस तुमच्या 7,000 रुपयाचे झालेले असतात 1,10,83,635 रुपये. काही लोक म्हणतील हे बघायला छान वाटतं, कॅल्क्युलेशन वाईज हे खरंच छान आहे आणि लोकांनी केलेलं पण आहे. परंतु आपला प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला लगेच विश्वास बसत नाही किंवा विश्वास ठेवायचा नसतो. मार्केटमध्ये कितीही उदाहरणं असले कंपाऊंडिंग करून पुढे गेलेले तरी सुद्धा याच्यामध्ये आता तुम्ही काही प्रश्न मला विचारले जातात की फक्त प्रॉफिटच कॅल्क्युलेट केलेला आहे, लॉस कॅल्क्युलेट केलेला नाहीये, किंवा प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे, लॉस कॅल्क्युलेट केलेला नाही. अशा स्थितीमध्ये काय करायचं? लॉस कुठे कॅल्क्युलेट करणार? तर मित्रांनो आपण इथं स्विंग ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा प्रकार करत आहोत. एक मिनिट. एक्स्ट्रीमली सॉरी.
तर यामध्ये आपण लॉसचा विचार केलेला नाहीये, फक्त प्रॉफिटच दाखवलेला आहे 5-5%. याचं कारण असं की आपण स्विंग ट्रेडिंग करतोय मित्रांनो. स्विंग ट्रेडिंग म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग आहे. यामध्ये आपण 5% जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत कोणत्याही ट्रेडच्या बाहेर पडत नाही. जोपर्यंत आपला प्रॉफिट होत नाही तोपर्यंत आपण दुसरा ट्रेड सुद्धा घेणार नाही. पुन्हा प्रश्न येतो, मग मार्केट जर खाली गेलं तर? मार्केट तुम्ही जर सपोज 100 रुपयाचा तुम्ही स्टॉक घेतलेला आहे, 100 रुपये एखाद्या स्टॉकची प्राइस आहे आणि 105 रुपयाला तुम्हाला बाहेर पडायचे म्हणजे 5% प्रॉफिट काढायचं आहे, परंतु मार्केट जर 95 गेलं, 90 गेलं तर काय? असे लोकांचे प्रश्न असतात. यावर मी आधीच उत्तर देतो की आपण यासाठीच स्टॉक चांगला बघून घेणार आहोत, आपण त्यासाठी ट्रेनिंग घेणार आहोत, कोणत्या ठिकाणी एंट्री करायची हे सुद्धा आपण आधीच डिसाईड करणार आहोत. हे सुद्धा मी तुम्हाला आता येणाऱ्या 2-3 मिनिटांमध्ये सांगतोय. मित्रांनो, यासाठी आपण काय करत आहोत, आपण 200 लोकांचा ग्रुप करत आहोत, जेणेकरून 400 स्टॉकवर आपला अभ्यास होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त एंट्री मिळतील. आता स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग मध्ये आपण प्रत्येक ट्रेड नंतर कंपाऊंडिंग करणार आहोत. कंपाऊंडिंग जर केलं तर 7,000 रुपयाचे तुम्ही 151 ट्रेडिंग सायकल मध्ये 1 करोड रुपयापर्यंत पोहोचताय. तर ही स्टेप कशी? जे मी आधी म्हटलं की नॉलेज आणि नॉलेज शेअरिंग किंवा ट्रेनिंग हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे यामध्ये. याचं कारण की जे लोक ऑलरेडी ट्रेडिंग करत आहेत, आता मला जे फोन येतात बरेचसे लोक असे पण म्हणतात आम्ही 4 वर्षापासून 5 वर्षापासून ट्रेडिंग करतोय, परंतु पोर्टफोलिओ तितकासा प्रॉफिटमध्ये नाहीये, बरेचसे लॉसेस होतात. याचं कारण पुन्हा तेच मित्रांनो की आपल्याला सपोर्ट मिळत नाही, कुठे एंट्री घ्यायची, कशी एंट्री घ्यायची ते आपल्याला समजत नाही. या सगळ्यांवर सोल्युशन म्हणून आपण नॉलेज शेअरिंग किंवा ट्रेनिंगचा भाग पहिला हा आपण घेत आहोत. नॉलेज शेअरिंग किंवा ट्रेनिंग मध्ये काय होणार आहे तर बघा, फंडामेंटल ऑफ ट्रेडिंग. शेअर मार्केट कुठून आलं, त्यामध्ये ट्रेडिंग का केली जाते, शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण किती कसे पैसे कमवू शकतो, डीमॅट अकाउंट काय आहे, हे सगळे जे बेसिक आहे, म्हणजे ज्यांना अजिबात स्टॉक मार्केट बद्दल माहित नाही किंवा शेअर मार्केट बद्दल माहित नाही त्यांच्यासाठी फंडामेंटल्स ऑफ ट्रेडिंग. त्यानंतर जसं मी म्हटलं की 5 पॉवरफुल पॉइंट ऑफ शेअर सिलेक्शन. कारण ही भीती कधी असते मनामध्ये, जर मार्केट 10%, 20%, 30% निगेटिव्ह गेलं तर काय, मग मी बाहेर पडायचंच नाही का? 5% प्रॉफिटसाठी मी 10-20% निगेटिव्ह थांबू का किंवा लॉस बुक करू का? ही भीती आपल्या मनामध्ये असते आणि त्यामुळे मार्केटमध्ये जे ट्रेड करतात ते लॉस बुक करत करत ट्रेडिंग करतात. म्हणून जे मी माझ्या एक्सेल फाईल मध्ये दाखवलं होतं ते प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट यासाठी दाखवलेलं होतं की तुम्हाला 5 पॉवरफुल पॉइंट नुसार जर तुम्ही शेअर सिलेक्शन केलं, कोणते स्टॉक आपण ऑलरेडी जे 400 स्टॉक सिलेक्ट करून ठेवलेले आहेत ते 400 स्टॉक ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत. ते स्टॉक स्ट्रॉंग असल्यामुळे काय आहे बघा, कंपनी कधीही 1-2 दिवसात, महिनाभरात किंवा वर्षभरात बंद पडत नाही. जर आपण चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि चांगल्या वेळेला इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज नसते. त्यामुळे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा ऑप्शन येतो तो म्हणजे स्टॉक सिलेक्शन, शेअर सिलेक्शन, आणि दुसरा पार्ट येतो तो म्हणजे पॉवरफुल पॉइंट ऑफ शेअर एंट्री. जसं मी आधी उदाहरण दिलं होतं की रिलायन्स मध्ये तुम्ही, रिलायन्स ही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून तुम्ही तयार झालात, मानसिकरित्या आपण तयारी केली, परंतु म्हणून मग लगेच उद्या असलेली अमाऊंट त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार का? तर नाही. त्यासाठी आपल्याला योग्य संधीची वाट बघावी लागते किंवा योग्य पॉइंट शोधावे लागतात. त्या पॉइंटला आपण म्हणतो स्विंग पॉइंट. आपण ज्यावेळेस या प्रकारामध्ये ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपण, मग हे स्विंग पॉइंट कोणते, तर हे पॉइंट म्हणजे 7 पॅरामीटर, 7 पॉवरफुल पॉइंट ऑफ शेअर एंट्री. जोपर्यंत ते 7 पॅरामीटर मॅच होत नाही कोणत्याही स्टॉकमध्ये तोपर्यंत आपल्याला स्टॉकमध्ये एंट्री करायचीच नाही. अशा पद्धतीने आपण आपल्या ग्रुपसाठी एक थंब रूल तयार करून घेतलेला आहे आणि तो रूल आपण प्रॉपरली फॉलो करतो. नोव्हेंबर 2020 पासून आतापर्यंत साधारणतः 2 वर्ष होत आलेले आहेत. या 2 वर्षामध्ये एकही ट्रेड आपला लॉस बुक केलेला नाहीये, प्रत्येक ट्रेड सक्सेसफुलच आहे. आणि या 2 वर्षामध्ये माझे पर्सनली 60 पेक्षा जास्त ट्रेड झालेले आहेत आणि कुटवड सरांनी आधीपासून चालू केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचे 90 पेक्षा जास्त ट्रेड झालेले आहेत.
तर आणि पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे 21 सायकोलॉजिकल झिरो लॉस गोल्डन रूल. हे रूल काय आहेत, तर आम्ही आता एवढ्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही लॉसेस केले ते सगळे पॉइंट, की पॉइंट आम्ही रूलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून काढलेले आहेत किंवा तुमच्या समोर आम्ही ते मांडतो. ते 21, कारण की आपण काय करत आहोत, आपण काही वेळेस लॉस बुक करतो, आपण दुसऱ्याला पैसे देतो, दुसऱ्याचे पैसे घेतो. असे बरेच असे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करणाऱ्यांचे बरेचसे असे प्रॉब्लेम असतात किंवा बऱ्याच पॉइंटवर ते चुकत असतात. त्या सगळ्या चुका आम्ही रूलच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहोत, जेणेकरून ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर लाईफ टाईम तुमचा लॉस होणारच नाही. अशा पद्धतीने असेल नॉलेज शेअरिंग किंवा ट्रेनिंग. ते झाल्यानंतर मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. ग्रुप आपला टेलिग्रामचा ग्रुप असतो. ग्रुपमध्ये ऍड केल्यावर संपूर्ण ग्रुपचा तुम्हाला लॉंग टर्म सपोर्ट मिळतो, कारण की तुम्ही फक्त तुमच्या 2च शेअरवर किंवा 2 कंपनीवर स्टडी करत असता. इतर ग्रुप मेंबर सुद्धा त्यांच्या त्यांच्या ग्रुपवर किंवा त्यांच्या त्यांच्या स्टॉकवर स्टडी करत असतात. ते त्यांचा स्टडी मांडत असतात आणि या सगळ्याला आम्ही ऍज अ लीडर म्हणून प्रत्येकाला सपोर्ट करत असतो. तर जोपर्यंत लॉंग टर्म सपोर्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये असता तोपर्यंत तुम्हाला आमचा सपोर्ट मिळतो. आणि जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीचे ग्रुपमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे 151 ट्रेड होत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्यांच्या सोबत आहोत. फक्त आमचं म्हणणं एवढंच असतं की तुम्ही ट्रेड करा, अभ्यास करा, केवळ दुसऱ्यावर विसंबून राहू नका. या सर्व ट्रेनिंग आणि नॉलेज शेअरिंगचं संपूर्ण ट्रेनिंग हे पूर्ण फॅमिलीला ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जातं. कारण मार्केटमध्ये एक बघायला मिळतं की घरातल्या कर्त्या पुरुषाला फक्त ट्रेडिंग येत असतं. आपण बाकीचे घरातल्या इतर मेंबर्सना सांगत नाही किंवा माहिती पण नसतं. यामुळेच की काय, घरातले मेंबर काही वेळेस आपण जर लॉस केलेला असला तर घरातले मेंबर आधीच नाखुश असतात की हे कुठेही जातात आणि पैसे उडवून येतात. यामुळे आपण हे जे काही ट्रेनिंग आहे ते संपूर्ण फॅमिलीला देत असतो, जेणेकरून घरातल्या मेंबर्सना सुद्धा कळेल आणि 8वीच्या पुढच्या सगळ्या लोकांना हे ट्रेनिंग घेता येतं. ज्यांचं कमीत कमी 8वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे ते सुद्धा हे शिक्षण घेऊ शकतात. अजिबात शेअर मार्केट म्हणजे अवघड नाहीये, कारण आपण मांडणीच अशा पद्धतीने केलेली आहे. तुम्ही फक्त 5 शेअर सिलेक्शनचे 5 पॉइंट आणि शेअर एंट्रीचे 7 पॉइंट आणि सायकोलॉजिकलचे 21 पॉइंट एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, त्यानुसार जरी तुम्ही पुढचे काही वर्ष आमच्या बरोबर म्हणजे 151 ट्रेडिंग कंप्लीट होईपर्यंत, ट्रेड कंप्लीट होईपर्यंत कंपाऊंडिंग जर करत राहिला तुमच्या अमाऊंटची, तर निश्चितपणे एवढे पॉइंट सफिशियंट आहेत तुम्हाला 7,000 रुपयापासून 1 करोड रुपये कमवून देण्यासाठी. तर मित्रांनो, ही पहिली स्टेप झाल्यानंतर पुढची स्टेप असेल ती म्हणजे तुम्हाला शेअर सिलेक्शन साठी एक तर तुम्ही करू शकतात किंवा मी माझ्याकडूनच 2 स्टॉक तुम्हाला देत असतो, कारण की ऑलरेडी ग्रुपसाठी म्हणून मी 400 स्टॉक आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. मग तुमचं ट्रेनिंग झालं की इमिजिएटली तुम्हाला 2 कंपनीज दिल्या जातात ज्यावर तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर महत्वाचा भाग येतो तो म्हणजे तुम्हाला डेली 1 तास किंवा अर्धा तास तुम्हाला जे 2 स्टॉक दिलेले आहेत त्या स्टॉकवर काम करायचं आहे, म्हणजे अभ्यास करायचा आहे. मग काय अभ्यास करायचा आहे? पहिला अभ्यास आहे तो म्हणजे सेक्टर स्टडी. ज्या सेक्टरचा तुमचा स्टॉक असेल त्या सेक्टर बद्दल तुम्हाला बेसिक माहिती मिळवायची आहे. काय माहिती मिळवायची आहे ती सुद्धा आम्ही ट्रेडिंग मध्ये सांगतो. आणि दुसरं, चेकिंग स्टॉक एंट्री पोझिशन. 7 पॅरामीटर नुसार तुमच्या स्टॉक मध्ये एंट्री आहे की नाही तेवढं फक्त तुम्हाला चेक करायचं आहे आणि ग्रुपवर मांडायचं आहे. हे ज्यावेळेस तुम्ही ग्रुपवर पोस्ट करतात, जर तुमच्या स्टॉक मध्ये पोझिशन नसेल, 7 पॅरामीटर मॅच होत नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही ग्रुपवर पोझिशन तुमची पोस्ट केली की 7 पॅरामीटर मॅच होत आहेत, मग इतर ग्रुप मेंबर सुद्धा ज्यांचे फंड्स अवेलेबल असतील तुमची एंट्री बघून ते टॅली करतील, 7 पॅरामीटर खरोखर मॅच होत आहे का, काही चुकत तर नाहीये. शिवाय आमचा सुद्धा याला सपोर्ट असतो, जेणेकरून जर तुम्ही कुठे चुकत असाल तर त्याच्यासाठी आम्ही सपोर्ट करतो. मुळात ही वेळ सुद्धा येत नाही, याचं कारण की जर तुम्ही प्रॉपरली स्टॉक तर आपले सिलेक्ट झालेले आहेत, फक्त 7 पॅरामीटर तुम्ही कट टू कट व्यवस्थितपणे जर फॉलो केले, आम्ही जे शिकवलेले आहे ते जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची सुद्धा गरज पडत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपवर हे सगळं पोस्ट करायचं आहे. या पद्धतीने ग्रुपवर जितके मेंबर असतील
ते सर्व पोस्ट करतात. मित्रांनो, यामध्ये आता अजून एक प्रश्न उद्भवतो. काही लोक विचारू शकतात की यामध्ये कशा पद्धतीने तो ग्रुप कसा काम करतो. बघा, इथं मी आता वास्तविक बघितलं तर 3 ग्रुप आहेत. पहिला ग्रुप कंप्लीट झालेला आहे. हा 200 लोक आम्ही 4 मेंबर्स ठेवलेलेत राखून. परत एक दुसरा ग्रुप आहे आणि तिसरा पण ग्रुप आहे केवळ कोकणातल्या लोकांसाठी. तिथं वेगळं 15-20 लोक आहेत त्याच्यामध्ये. पण या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने डिस्कशन चालतं. या ग्रुपचा मी तुम्हाला शॉर्ट दाखवते की कधी किती कोणाचे अचीव झालेत. जर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्टडी मांडताय त्यावेळेस अशा पद्धतीने पूर्ण 7 पॅरामीटर पैकी कोणकोणते पॅरामीटर मॅच होत आहेत, लोक चार्टचा स्क्रीनशॉट टाकतायत, या पद्धतीने त्या ग्रुपवर काम केलं जातं आणि एकमेकांना सपोर्ट केला जातो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला ग्रुप आहे आणि ग्रुपचं काम चालतं. ग्रुपमध्ये तुम्हाला काय काय मिळेल, जे आपल्याला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी मिळत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही ग्रुप बरोबर जोडले जातात त्यावेळेस काय असेल आणि त्याचं मार्केट व्हॅल्युएशन काय आहे ते थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. बघा, ऑनलाईन ट्रेनिंग टू युअर फॅमिली. संपूर्ण फॅमिलीला ट्रेनिंग हे मार्केटमध्ये दिलं जात नाही, कारण आपण जेव्हा ट्रेनिंग घेतो त्यावेळेस सिंगल पर्सन एक आपण बसतो, पूर्ण फॅमिली आपण घेत नाही किंवा समोर पण अलाउड केलं जात नाही. त्यानंतर जर तुम्ही टिप किंवा कॉल जर घेत असाल मार्केटमधून तर त्याचे चार्जेस काय असतात ते सुद्धा मी पुढे मेन्शन करणार आहे. ते चार्जेस असतात. एक्सेल बेस्ड स्टॉक अलर्ट सॉफ्टवेअर. मित्रांनो, आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे, ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला 400 स्टॉकमध्ये अलर्ट दिसेल. कारण आपण आपल्या ग्रुपसाठी ज्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे, आपण आपल्या ग्रुपसाठी सगळ्यांना एंट्री सोयीस्कर जावी यासाठी आपण काय केलेलं आहे, एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेला आहे. त्या सॉफ्टवेअरची पण झलक मी तुम्हाला हे कंप्लीट झाल्यानंतर दाखवतो. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला रेडीमेड 400 स्टॉकवर अलर्ट दिसतील. जरी तुम्हाला ग्रुपमध्ये असं वाटलं की आज एंट्री दिसत नाहीये, तरी सुद्धा ते सॉफ्टवेअर चेक करून किंवा सॉफ्टवेअर बघून तुम्हाला हे समजेल की कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली पाहिजे किंवा कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायला नकोय. दुसरं, नॉलेज अपडेशन. जर मार्केटमध्ये आज तुम्हाला नॉलेज अपडेशन जर करायचं असेल, तुम्हाला काहीतरी नवीन नवीन प्रत्येक वेळेस जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला चार्जेस पे करावे लागतात. पर्सनल सपोर्ट फ्रॉम ट्रेनर. आज किती जण आहेत की ट्रेनिंग झाल्यानंतर मार्केटमधून ट्रेनर कडून पर्सनल सपोर्ट मिळतो. मार्केटमध्ये मित्रांनो ट्रेनर कडून पर्सनल सपोर्टच मुळात मिळत नाही. कारण की जसं मी सांगितलं की हायरार्की असते, त्या हायरार्कीमध्ये आपले कॉल हे डायव्हर्ट होतात आणि आपल्याला ट्रेनर कडून सपोर्ट मिळत नाही. आणि तो सपोर्ट जर मिळत असेल तर टेंटेटिव्ह एक फिगर पण मी तुम्हाला सांगणार आहे. लाईफ टाईम सपोर्ट तो एक मिळत नाही, पण जर लाईफ टाईम सपोर्ट आपल्याला घ्यायचा असेल तर काय करावं लागतं तेही मी सांगणार आहे. त्यानंतर आपण ग्रुपमध्ये देतो दॅट इज झिरो लॉस ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी. ही एक वेगळी स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे, जी ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी म्हणजे ही या स्ट्रॅटेजी थ्रू तुमचा लॉस होणारच नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही आपले 7 पॅरामीटरची स्ट्रॅटेजी वापरतात, 7 पॅरामीटरच्या स्ट्रॅटेजी बरोबरच दुसरी अजून एक स्ट्रॅटेजी जी आम्ही बाहेर ऍक्च्युअली 2999 ला आम्ही ती स्ट्रॅटेजी सेल करतो, परंतु ही स्ट्रॅटेजी आपण ग्रुप मेंबरसाठी फ्री ऑफ कॉस्ट देतो, जेणेकरून 7 पॅरामीटरच्या स्ट्रॅटेजी बरोबरच या स्ट्रॅटेजीचा सुद्धा सगळ्यांना उपयोग होईल. त्यानंतर झिरो लॉस गॅरंटी. लॉसच होणार नाही अशी कोणीही आज मार्केटमध्ये गॅरंटी घेत नाही, परंतु आम्ही हे तुम्हाला लिहून देऊ शकतो की तुमचा एकही ट्रेड जर तुम्ही प्रॉपरली सगळे रूल फॉलो केले, सगळ्या टेक्निक जर फॉलो केल्या तर तुमचा एकही लॉस होणार नाही. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींसाठी बघा, जर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग फुल फॅमिली जाऊ द्या, परंतु सिंगल जरी घ्यायचं असेल व्हॅरी होतं, परंतु एक ऍव्हरेज जर काढला तर 10,000 रुपये तुम्हाला लागतात. टिप कॉल जर तुम्ही मार्केटमधून घेत असाल तर ऍव्हरेज
2,000 रुपयापासून तर 5,000 रुपये, काही काही ठिकाणी 10-15,000 रुपये सुद्धा पर मंथ चार्ज केले जातात. टोटल 2,000 रुपये पर मंथ मी ऍव्हरेज लिहिलेले आहेत. 2,000 पर मंथ चार्जेस लागतात. एक्सेल सॉफ्टवेअर तर नाहीच कोणी देत, परंतु MT4 वर एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं असतं, कोणी सिग्नल देतं. परंतु इथं आपण जे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे ते एक्सेल बेस्ड सॉफ्टवेअर आहे. ते कसं सॉफ्टवेअर आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. त्या सॉफ्टवेअरच्या आधाराने तुम्हाला अलर्ट मिळतात, ट्रेड करू शकतात. असं जर सॉफ्टवेअर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला कमीत कमी 2 ते 5,000 रुपये पर मंथ चार्जेस पे करावे लागतात. नॉलेज अपडेशन कमीत कमी 1,000 रुपये मी पकडलेले आहेत. तुम्ही जर नवीन नवीन शिकत गेला तर तुम्हाला 5 ते 10,000 रुपये लागणारच आहेत. पण 1,000 रुपये पर्सनल सपोर्ट ट्रेनर कडून मिळत नाही. परंतु मागे मी एकदा विचारलं होतं की पर्सनल सपोर्ट जर पाहिजे असेल तर किती, तर त्यांनी मला 3 ते 5,000 रुपये पर मंथ असे चार्जेस सांगितलेले होते एका सेंटरमध्ये. म्हणून मी 3,000 रुपये कॅल्क्युलेट केलेले आहे. लाईफ टाईम सपोर्ट मिळत नाही, ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी मिळत नाही, झिरो लॉस गॅरंटी पण मिळत नाही. एवढ्या सगळ्याला जरी कॅल्क्युलेट केलं मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला 18,000 रुपये पर मंथ मिनिमम चार्ज लागतो. काही लोक 18,000 रुपयापासून 15,000 रुपयापासून पर मंथ ते 30, 35, 40,000 रुपये पर मंथ सुद्धा पे करतात. याचं कारण की स्टॉक मार्केटमध्ये करोडो रुपये कमवायचे असतात असं स्वप्न असतं. परंतु आपण सर्वसामान्य मनुष्य, आपण आपल्या मुलांची शाळेची फी भरणार की 18-20,000 रुपये भरणार, ते आपल्याला पॉसिबल नाहीये. त्यामुळे आम्ही यावर सोल्युशन म्हणून लाईफ टाईम साठी केवळ 15,000 रुपये चार्जेस ठेवत आहोत. या 15,000 रुपयात काय मिळणार आहे मित्रांनो, तर संपूर्ण फॅमिलीला ऑनलाईन ट्रेनिंग मिळणार आहे. यामध्ये 8वी पासून पुढचे सगळे बसू शकतात. माझ्यासमोर बसताना आजी आजोबा, त्यांचे मुलं सुना, त्यांचे मुलं म्हणजे नातवंड, अशा पद्धतीने बसतात. घरातले सगळे लोक ट्रेडिंग करू शकतात. माझी मुलगी आहे 9वीला, तिला सुद्धा मी 5,000 रुपयाचं एक अकाउंट ओपन करून दिलेलं होतं. तिचे सुद्धा आता 15 ट्रेड झालेले आहेत. 1 वर्ष झाला. ती हळूहळू करते, तिचा अभ्यास सांभाळून करते म्हणून. परंतु अदरवाईज लहान मुलं सुद्धा करू शकतात. शिवाय डीमॅट अकाउंट सुद्धा आपण लहान मुलांचं ओपन करून देऊ शकतो, त्यांचं पॅन कार्ड काढू शकतो. एवढी सगळी गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे. प्रश्न फक्त एवढाच येतो की आपण आपल्या मुलांना फायनान्शियल एज्युकेशन देतच नाही. कुठेतरी आपण विचार करतो की मला येतं, मग मुलांच्या भरोश्यावर घर चालवायचं का? आपल्याला मुलांच्या भरोश्यावर घर चालवायचं नाहीये, परंतु आपण जर आत्तापासून मुलांना मार्केटची ओळख जर करून दिली नाही तर पुढे ज्यावेळेस त्यांचं कॉलेज कंप्लीट होतं किंवा ज्यावेळेस ते ऍक्च्युअल मार्केटमध्ये उडी मारतात त्यावेळेस त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये इतर मुलांचं बघून असतं की मी बिझनेसच करणार. त्यांचे बिझनेस सुरुवातीलाच फ्लॉप जातात, कारण की त्यांनी फायनान्शियल एज्युकेशन घेतलेलं नसतं, मनी मॅनेजमेंट घेतलेलं नसतं. यामध्ये तुम्हाला टिप आणि कॉल, यामध्ये मी चार्जेस बघा, तुम्हाला मुळातच ग्रुपचा सपोर्ट असल्यामुळे 400 स्टॉकवर तुम्हाला अलर्ट मिळतो. मग 400 स्टॉकवर अलर्ट मिळाल्यामुळे तुम्हाला कुठेही टिप किंवा कॉल्स घेण्याची गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली ते पैसे याच्यामध्येच तुमचे कव्हर होतात. एक्सेल बेस्ड स्टॉक अलर्ट सॉफ्टवेअर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये ते स्टॉक अलर्ट सॉफ्टवेअर दाखवतो. मित्रांनो बघा, माझी एक्सेलची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. या पद्धतीचं हे सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये आता हे सेकंड ग्रुपचं सॉफ्टवेअर आहे. बघा, आजची तारीख 28 आहे. ठीक आहे, आज सुट्टी आहे, पण तरी सुद्धा म्हणजे फ्रायडेच्या मार्केटला कॅल्क्युलेट करून हे सॉफ्टवेअर आहे. अलर्ट 1 आणि अलर्ट 2 हे सॉफ्टवेअर अशाच पद्धतीने दिलं जातं की प्रत्येकाचे नाव आहेत आणि प्रत्येकाच्या नावासमोर 2 स्टॉक आहेत. इथं तुम्हाला माझं नाव दिसत असेल आणि माझ्या नावासमोर 2 स्टॉक दिसत आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाला 2 स्टॉक दिलेले आहेत आणि त्या 2 स्टॉकमध्ये अलर्ट 1, अलर्ट 2, अलर्ट 1 90 आहेत आणि अलर्ट 2 18 आहेत. याचा अर्थ असा की 400 स्टॉक मध्ये पहिला अलर्ट जो मिळालेला आहे तो 90 स्टॉक मध्ये आहे 400 पैकी, आणि दुसरा अलर्ट जो मिळालेला आहे तो 18 आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 118, आज 108 स्टॉक मध्ये तुम्हाला इथं एंट्रीसाठी चान्स आहे. फक्त बघायचं काय, आपल्याला स्टॉक फॉर स्टडी अलर्ट मिळाला की जसं आता गुजरात स्टेट पेट्रोनेट किंवा बायोकॉन याच्यामध्ये स्टॉक फॉर स्टडीचा अलर्ट आहे. हा अलर्ट मिळाला म्हणजे तुम्हाला 7 पॅरामीटर फक्त मॅच करून बघायचे आहेत. 7 पॅरामीटर मॅच करून बघितले आणि ते जर मॅच होत असतील तर तुम्हाला याच्यामध्ये एंट्री घ्यायची आहे. हा एक प्रकारचा तुमचा स्क्रीनर झाला की जेणेकरून त्या स्क्रीनरचा वापर करून तुम्हाला दुसरं कुठलंही करण्याची गरज नाहीये.
फक्त. आणि हे एक्सेल सॉफ्टवेअर तुम्हाला मोबाईलवर सुद्धा दिसणार आहे, तुम्ही त्याच्यावर सुद्धा बघू शकतात. असं गरजेचं नाही लॅपटॉपच पाहिजे, पीसीच पाहिजे. तर ज्यांच्याकडे लॅपटॉप पीसी नाही ते सुद्धा मोबाईलवर हे ओपन करून अभ्यास करू शकतात, इतकं सोपं आहे. शिवाय अजून दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की आपण चालू मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग किंवा याच्यामध्ये आपण काम करत नाही. या प्रकारामध्ये मार्केट बंद झाल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये 95% लोक हे जॉब किंवा बिझनेस करून काम करणारे आहेत. त्यामुळे ते रात्री घरी आल्यानंतर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा एक तास देतात अभ्यासासाठी. तेवढा जरी वेळ दिला अभ्यासासाठी आणि तुम्ही अगदी ग्रुपमध्ये तर आपल्याला बघायचंय पण ते सुद्धा नाही बघितलं, एक्सेल सॉफ्टवेअर तुम्ही ओपन करून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला दिवसाला कमीत कमी 50 ते 100 स्टॉक मध्ये अलर्ट दिसेल. त्यामधले तुम्ही 4-5 जरी चेक करू शकलात तुमच्या स्टॉकच्या व्यतिरिक्त, तुमच्या 2 स्टॉकच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून 4-5 स्टॉक मध्ये जरी 7 पॅरामीटर मॅच करून बघू शकलात, तो अभ्यास करू शकलात, तरी त्याला हार्डली अर्धा तास खूप झाला, तरी सुद्धा तुम्हाला एंट्री ही चांगल्या प्रकारे मिळू शकते. स्टॉक अलर्ट 1 काय आहे, अलर्ट 2 काय आहे हे मी ट्रेनिंग मध्ये सगळं सांगत असतो. कशा पद्धतीने त्याच्या आधारावर ट्रेड करायचे ते सुद्धा सगळं सांगत असतो. आणि या सॉफ्टवेअरचा ऍक्सेस सुद्धा तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळतो. एकदा तुम्ही ग्रुपमध्ये आलात, जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला 400 स्टॉकचं अलर्ट हा लाईफ टाइम मिळत राहील. देन पुढचा आहे नॉलेज अपडेशन. नॉलेज अपडेशन साठी मित्रांनो आम्ही असं केलेलं आहे, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी शनिवारी किंवा रविवारी ग्रुपची एक मीटिंग घेत असतो. त्या मीटिंग मध्ये आपण ट्रेनिंगचं रिव्हिजन घेत असतो, नवीन नवीन गोष्टी, मार्केट अनालिसिस सांगत असतो आणि यामुळे तुमचं नॉलेज अपडेशन होत असतं. शिवाय आपण जे काही ऑनलाईन ट्रेनिंग 1 to 1 घेत असतो त्या ऑनलाईन ट्रेनिंगचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळतो. आणि त्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त प्रत्येक आठवड्याला नॉलेज अपडेशन म्हणून ट्रेनिंगचं हे तुमचं रिव्हिजन चालू असतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत तुमचं लाईफ टाइम ट्रेनिंग चालू असतं. म्हणून इथं लॉस होण्याचा कोणताही संबंधच नाही. पर्सनल सपोर्ट फ्रॉम ट्रेनर. इथं मी वेबिनार घेतोय. ग्रुपमध्ये असलेल्या आत्ता जेवढे वेबिनार अटेंड करत आहात, माझ्या मते सगळ्यांना माहिती मी स्वतःच ट्रेनर आहे, माझाच नंबर आहे सगळीकडे. त्याच्यामुळे माझा डायरेक्ट ऍक्सेस तुम्हाला आहे. मी स्वतः ग्रुपमध्ये आहे, मी स्वतः सुद्धा 2 स्टॉकवर काम करतो, मी स्वतः सुद्धा माझी पोझिशन पोस्ट करत असतो. मी नसलो, माझा फोन नाही लागला, रिचेबल नसला तर खुटवड सर आहेत, त्यांचा नंबर असतो, ते सुद्धा स्वतः ट्रेडिंग करतात ग्रुपमध्ये, ते सुद्धा स्वतः सक्रिय असतात. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट किंवा ऍक्सेस हा आम्हा दोघांचा जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत कंटिन्यू राहील. फक्त वर्किंग आवर मध्ये तुम्ही कॉल करा जेणेकरून आम्हाला तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करता येईल. लाईफ टाइम सपोर्ट. लाईफ टाइम सपोर्ट यासाठी म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुमचे 151 ट्रेड कंप्लीट होत नाही आणि तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. जर मध्येच तुम्ही ग्रुपमधून गायब झालात, एकदम 4-5 महिन्यांनी उगवलात आणि मग म्हणालात की आता मला सपोर्ट, मला जमत नाहीये, मी विसरलो, तर तो सपोर्ट आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे कधी हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ग्रुपमध्ये असतात त्यावेळेस फोकसमध्ये राहिलात, कायम डिस्कशन मध्ये राहिलात तर आम्ही तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट करू शकतो. लाईफ टाइमचा अर्थ आम्ही 15 वर्षाचा कॅल्क्युलेट केलेला आहे. तर 15,000 रुपयामध्ये मित्रांनो आम्ही 15 वर्ष तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. 15 वर्षासाठी तुम्हाला एक्सेल बेस्ड सॉफ्टवेअर मिळणार आहे. 15 वर्ष तुम्हाला 151 ट्रेड करण्यासाठी लागणार नाहीत, पण तरी सुद्धा आमचा सपोर्ट तुम्हाला तेवढा दिवस असेल. 151 ट्रेड करण्यासाठी किती दिवस लागू शकतात अशी काहींचे प्रश्न मला आता नंतर येतील, त्याचं मी तुम्हाला आत्ताच उत्तर देतो. ऍव्हरेज जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 2 वर्षामध्ये माझे साधारणतः 60 ट्रेड झालेले आहेत. राऊंड अप जर पकडलं तर 60 ट्रेड, काही होल्डवर आहेत 3-4. 60 ट्रेड 2 वर्षामध्ये आपल्याला 151 म्हणजे असं कन्सिडर करा की आता 50 ट्रेड झालेले आहेत 2 वर्षामध्ये आणि अजून 100 ट्रेड, म्हणजे मला अजून 3 ते 4 वर्ष काम करायचं आहे. म्हणजे टोटल जर पकडलं तर 150 ट्रेड कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 वर्षाचा हा मॅक्सिमम पिरियड लागू शकतो. मी म्हणतो अगदी 10 वर्ष जरी लागली तरी काही हरकत नाही. याचं कारण आपली इन्व्हेस्टमेंट केवळ 7,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे, हे लक्षात घ्यायचं. 7,000 रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण 1 करोड रुपयाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आज जगात कोणताच असा बिझनेस नाहीये जो 7,000 रुपये इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला 1 करोड रुपये कमवून देईल.
केवळ हा बिझनेस आहे आणि तो सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त रोज अर्धा ते 1 तास अभ्यास करून करता येण्यासारखा आहे. यातून मिळणार उत्पन्न हे पूर्णपणे तुमचं व्हाईट इन्कम असणार आहे आणि तुमचं प्रॉफिट असणार आहे. 7 पॉइंट आहे झिरो लॉस ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर आम्ही ही स्ट्रॅटेजी तुम्हाला देत असतो. या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा म्हणजे 7 पॅरामीटरच्या व्यतिरिक्त ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी नुसार सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पूर्णपणे आपल्या ग्रुपसाठी एक कुंपण केलेलं की जेणेकरून इथं तुमचा लॉस होणारच नाही आणि लॉस होऊच नाही यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करतो. बऱ्याच जणांनी माझे काही पोस्ट पण बघितले असतील किंवा सरांचे पण पोस्ट बघितले असतील की यामध्ये आपण स्टॉप लॉस पण वापरत नाही. जे लोक ट्रेडिंग करतात त्यांना माहिती आहे की स्टॉप लॉस ट्रेडर स्टॉप लॉस वापरतातच, पण इथं आपण स्टॉप लॉस सुद्धा वापरत नाही. आपण एंट्रीच अशा पद्धतीने घेतो की आपल्याला स्टॉप लॉस लावण्याची गरजच नाही आणि ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी सुद्धा त्या आधारावरच डेव्हलप केलेली आहे. आणि झिरो लॉस गॅरंटी कोणीही मार्केटमध्ये देणार नाही, परंतु आपण झिरो लॉस गॅरंटी पण तुम्हाला देतो. हे सगळे 8 पॉइंट मित्रांनो केवळ 15,000 रुपये लाईफ टाइम साठी आम्ही चार्ज करत आहोत. याच्यामध्ये आहे माझं सगळ्यांना आव्हान आहे की लवकरात लवकर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला याचा लाभ घेता येईल. माझा नंबर मी इथं दाखवतोय आणि मला तुम्हाला सर्वांना एक परत ऑफर द्यायची आहे. 18,000 रुपये पर मंथ वरनं तुम्हाला मी आता 15,000 रुपये लाईफ टाइम साठी ऑफर दिलेली आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न जर असतील तर ते प्रश्न मला विचारा. ते प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला एक छानपैकी ऑफर देतो. मला परत आता कुटवड सरांनी सांगितलंय की यावेळेस सुद्धा मागच्या वेळेस पण मी एक ऑफर दिलेली होती, यावेळेस पण द्या म्हणून. तर जर काही प्रश्न असतील मी अनम्यूट ऑप्शन ऑन केलेला आहे तुमचा, तुम्ही स्वतःला अनम्यूट करून घेऊन मला प्रश्न विचारू शकतात. माझं नाव पुन्हा एकदा सांगतो प्रवीण खैरनार. हा माझा नंबर आहे 9766442921. जर तुम्हाला इथं काही क्वेरी विचारता येत नसेल मला पर्सनली मेसेज करा, तिथं विचारू शकतात, फोन करा तिथं विचारू शकतात, जेणेकरून तुमच्या क्वेरीज मी सॉल्व्ह करेल. आणि पुढच्या काही जे काही प्रोसेस वगैरे तुम्हाला विचारायचे असेल ते तुम्ही विचारू शकता. आता जर तुम्हाला काही क्वेरी आहे तर त्या विचारा. मी रेकॉर्डिंग फक्त स्टॉप करतो इथं.